भिसे कुटुंब आणि दीनानाथ रुग्णालयातील डॉक्टर यांची आता समोरासमोर चौकशी होणार आहे। पुण्यातल्या अलंकार पोलीस ठाण्यात ही चौकशी होईल। भिसे कुटुंबीय अलंकार पोलीस ठाण्यात पोहोचलेला आहे आणि आता समोरासमोर या ठिकाणी चौकशी होणार आहे डॉक्टर आणि भिसे कुटुंब यांची। या घडीची मोठी अपडेट आहे। मंदार गुंजारी यांच्याकडे अधिकचे डिटेल्स जाणून घेऊ। मंदार, अश्विन, पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनच्या समोर मी आहे आणि इथे भिसे कुटुंबीय पोहोचलेला आहे। या कुटुंबियांमधले जे सदस्य आहेत त्यांचा जबाब पोलिसांकडून नोंदवला जातो आहे। त्याचबरोबर आरोग्य विभागाची जी समिती नेमण्यात आलेली आहे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ती समिती देखील या ठिकाणी थोड्या वेळामध्ये पोहोचणार आहे आणि त्याचबरोबर या मंगेशकर रुग्णालयातील जे संबंधित डॉक्टर आहेत तर त्यांना देखील या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे। त्यांचे देखील जबाब या ठिकाणी घेतले जाणार आहेत आणि दोन्ही बाजूंना समोरासमोर बसून म्हणजे भिसे कुटुंबीय आणि मंगेशकर रुग्णालयातील संबंधित डॉक्टर यांना समोरासमोर बसून या ठिकाणी चौकशी केली जाणार आहे। पुण्यातील हे अलंकार पोलीस स्टेशन आहे आणि या अलंकार पोलीस स्टेशनच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर हे भिसे कुटुंबीय या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे। खरं तर दोन्ही बाजूंनी आपापलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र जो खरा या सगळ्या विषयाचा निकाल लागणार आहे तो आरोग्य विभागाकडून जी चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे त्या समितीच्या चौकशीनंतर, कारण या समितीमध्ये तज्ज्ञ आहेत। कोणत्याही आरोग्यविषयक एखाद्या तक्रारीची शहानिशा करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाच्या या चौकशी समितीची असते। तोपर्यंत पोलीस देखील पुढची कारवाई करू शकत नाहीत। त्यामुळं जर पोलीस कारवाईची मागणी या सगळ्या प्रकरणामध्ये होते आहे आणि जर ती हवी असेल तर या आरोग्य विभागाच्या चौकशी समितीला त्यांचा अहवाल लवकरात लवकर देणं अपेक्षित आहे। आपण आत्ता पाहतो आहोत की या भिसे कुटुंबियातील हे सदस्य आहेत जे पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत आणि या सदस्यांकडून पोलीस त्यांची म्हणून माहिती घेत आहेत, त्यांचे जबाब या ठिकाणी नोंदवले जात आहेत आणि त्यानंतर थोड्याच वेळामध्ये संबंधित डॉक्टर मंगेशकर रुग्णालयातील त्यांना देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे, ते देखील पोहोचत आहेत आणि त्यानंतर अर्थातच आरोग्य विभागाच्या चौकशी समितीचे सदस्य देखील या ठिकाणी असतील। अश्विन, मंदार, या सगळ्या घटनेवर घटनाक्रमावर तू लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।